रामकृष्ण हरी उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. पुण्यनगरी देहूगावमध्ये आता आम्ही संत रोहिदास महाराजांच्या मठात आहे आणि या ठिकाणी आमचे पितातुल्य आपले हरिभक्तपरायण शंकर महाराज गवळी यांच्या शुभ हस्ते हरिनामाचा नामसागर नामलेखन नाम स्मरण चालू आहे. माझं भाग्य आहे की आपल्या ह्या नामसागराच्या वहीला गवळी महाराजांचा आशीर्वाद लागलेला आहे. रामकृष्ण बोला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. फार सुंदर माऊली. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी झाले समाधान पायी विसावले मन तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. आज सगळ्या वारकऱ्यांची दिवाळी सण आहे दसरा सण आहे कारण होतील संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी. क्या बात आहे. बरं आमच्या हरिभक्त परायण शंकर महाराज गवळी माऊलीने आमचा तुमचा आशीर्वाद असू द्या. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवाला आमचा गवळी महाराज हात लागला. फक्त नाही 2 वाक्य तुमचा आशीर्वाद सांगा. काय हे नामस्मरण माझं लिखाण चालू आहे. माझे परममित्र पांडुरंग कारंडे महाराज हा त्यांचे चिरंजीव हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज कारंडे उर्फ सर अरे विठ्ठला हे पायी दिंडी अति उत्साहाने मुंबई पंढरपूर घेऊन येते. सर्वांना वारकऱ्यांना सांभाळून समाधानात आणतात. त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था सर्व काळजी घेऊन वारी पार पाडतात. त्यांनी त्यांच्या पूर्वजांचा ठेवा अखंडपणे चालू ठेवलेला आहे. तो असाच चालू राहावा याच्यासाठी 13 नंबर दिंडीतील सर्व वारकरी पूर्ण आशीर्वाद. क्या बात. श्री बाद आमच्या गवळी महाराजांचा मला आशीर्वाद भेटला. दरवर्षीच भेटतो. जय. खूप छान. धन्यवाद. रामकृष्ण हरी.